नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज आपण चर्चा करू हातकणंगले मतदारसंघ. हातकणंगले मतदारसंघा आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण सध्या विविध चॅनलमध्ये आणि सगळीकडे पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अतिशय प्रतिष्ठा केली त्यांनी, कारण त्यांचे उमेदवार धैर्यशील माने. आता धैर्यशील माने काही करून आले पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे अगदी बरोबर आहे. पण आवाडे, प्रकाश आवाडे हे उभारणारच म्हणून हट्ट करून बसले. पण अचानक काय जादू केली एकनाथ शिंदेनी, हा चर्चेचा विषय आज हातकणंगले मतदारसंघामध्ये अगदी सर्वसामान्य मतदारसुद्धा करायला लागला आहे. कारण आवाडे अगदी उभारणारच, पण अचानक काय जादू केली, काय आमिष दाखवलं. कोणी म्हणते की पुढच्या वेळेला महायुतीची त्यांना भाजप असेल, एकनाथ शिंदे, कोणाकडनं तरी तुम्हाला ते आम्ही अधिकृत उमेदवारी देऊ. मग हळवणकरांचं काय होणार हा प्रश्न उभारणार. नक्की काय गणित आहे हे कळत नाही. परंतु आज सर्वसामान्य मतदारने आपल्या कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कारण हा मतदारसंघच असा आहे की सांगलीचे 2 मतदारसंघ ह्याच्यामध्ये येतात या हातकणंगले मतदारसंघामध्ये. आणि मातब्बर नेते आहेत तिथंसुद्धा सांगलीचे. जयंतराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते, आणि मानसिंगरावही त्यांचेच आहेत. जयंत पाटलांनी सांगेल तेच करतात ते, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच आहेत. म्हणजे त्यांचे दोन्ही मतदारसंघ, म्हणजे हे सत्यजित पाटील जे आता उमेदवार आहेत उबाटा गटाचे, महाविकास आघाडीचे धडाडीचे, आता ते म्हटलं पाहिजे. कारण काय धडाडीचे एवढ्यासाठी म्हणतो कारण ते आधी आमदारकी भोगलेले आहे त्यांनी, आणि आता ते जे काम करतायत. आता तिकडनं जे वातावरण बघितलं गेलं, आज जनप्रवास लाईव्हची सुद्धा काही माणसं तिथे गेल्यानंतर सर्वसामान्य मनुष्य, शेतकरी वर्ग, विद्यमान जे खासदार आहेत धैर्यशील माने की ज्यांना परंपरा आहे, त्यांचे आजोबासुद्धा बरेच कालावधीसाठी खासदार होते, आई खासदार होती, आणि त्याच्यानंतर गतवेळेला ते निवडून आले. ते निवडून आले म्हणजे मोदी लाटेत आले का, तर मोदी लाटेत आले नव्हते. त्यावेळेला मोदी लाट काय अशी फार उफाळून आली ते असाही विषय नव्हता. कारण त्यावेळेला वंचितचा फॅक्टर हा बऱ्याच मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला. 10 ते 12 मतदारसंघामध्ये त्यातला हा एक मतदारसंघ आहे की तो 1,00,000-1,15,000 मतं सहज जाता जाता वंचितनं खाल्ली आणि धैर्यशील मानेंना लॉटरी लागली असं म्हटलं गेले. कुठला मोदी फॅक्टर वगैरे काही नाही. आणि आत्ता ही परिस्थिती अशी आहे की हे जे मातब्बर मी नावं घेतली हे सगळे आता विनय कोरेसुद्धा आहेत. तुम्ही पन्हाळा आणि हे जे आमदार आहेत, विनय कोरे काय म्हणणार, ठीक आहे त्यांचे विरोधक असतील, सत्यजित पाटील हे विरोधक जरी असले तरी ते खासदार होत असतील तर ऑटोमॅटिक आपलं शत्रू खासदार होते, जाऊ दे, नरोवा कुंजरवा भूमिका घ्यावी, ही विनय कोरेंची भूमिका आता तिथं असली पाहिजे असं दिसतं एकंदर वातावरणामध्ये. कार्यकर्ते जे जोमानं काम करायला पाहिजेत. धैर्यशील मानेंचं आज आवाड्यांचे सुद्धा कार्यकर्ते काम किती करणार हे एक प्रश्नचिन्हच आहे. कारण त्यांना आश्वासन काय दिले ते किती समाधानी आहेत. कारण अलीकडे काय चाललं आहे, दबावतंत्र, काहीतरी भीती घालणं, अशी भीती पण प्रकाश आवाड्यानं घातली आहे की काय गप्पच बसले ते एकदम. नाही आपण यांच्याबरोबर म्हणजे काय आहे, मग कुठली फाईल खोलली त्यांची का काय केलं का काय काही कळत नाही. परंतु धैर्यशील माने यांना कार्यकर्ते सगळे काम करून निवडून आणणार का, तर साशंकता आहे आत्ता. कारण सत्यजित आबा हेच चाललेलं दिसते सगळीकडं. म्हणजे धैर्यशील मानेंची निष्क्रियता तिथे दिसून येते. आता आला फॅक्टर दुसरा, म्हणजे एकंदर म्हटलं तर शेतकरी संघटना. आता तिथं शेतकरी संघटनेचं आता किती तुकडे झाले आता ते काही कळतच नाही. आता आणि किती शेतकरी संघ उभारणार आहेत हेही कळत नाही. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीचे राजू शेट्टी पण आहेत तिथं. आता राजू शेट्टी हे तिथं जरी खमके म्हणतो आपण, एक जैन समाज सगळा मागं असला तरीसुद्धा तिथं जैन असतील, मराठा असतील, हे बहुसंख्यानं जरी असले तरी आत्ता महत्त्वाचा मुद्दा आहे सत्यजित पाटलांना ते किती फाईट देऊ शकणार. धैर्यशील माने आत्ताची परिस्थिती असं सांगितलं जातं की 1 नंबरला सत्यजित पाटील बसतील, 2 नंबरला धैर्यशील माने येतील, 3 नंबरला राजू शेट्टी जातील असं सुद्धा बोललं जातं आहे. हे वातावरणात बदल होत असतो. प्रचार सुरू होणार आहे, कोणाच्या सभा किती होणार आहेत, त्याचे परिणाम किती होणार आहेत. परंतु धैर्यशील माने यांची निष्क्रियता कुठं लपून राहणार आहे का, विविध प्रश्न येतात. ते प्रश्नाचं आता रोज सगळ्या चॅनलवरती आपण बघतोय. परंतु सगळ्यात मला आता हातकणंगले मतदारसंघात आवाडे जे इचलकरंजी मतदारसंघात अपक्ष निवडले, राजेंद्र पाटील यड्रावकर पण सुद्धा आहेत त्या ठिकाणी जे निवडून आलेले. शिरोळ वगैरे भाग बघितला
तर तिथं उल्हास पाटील जे युवक वर्ग त्यांच्या पाठीशी दिसतोय, आज ते सुद्धा सत्तेची ताबा करतायत. आज उबाटा गट, आज हे वातावरण सगळं तिथं दिसताना धैर्यशील माने कितपत टिकणार, विद्यमान खासदार कितपत टिकणार, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि आवाड्यांना नक्की काय आम्ही दाखवलं, तर ह्याच्यातनं एकंदर परिस्थिती आत्ताची बघितली तर उबाटा गट म्हणजे महायुतीला हा भारी ठरतोय. महाविकास आघाडीची परिस्थिती चांगली दिसायला लागलेली आत्ता तर म्हणायला काहीच हरकत नाही. उद्या आणि काय परिस्थिती बदलेल ते आपण उद्याच्या भागात बघू. आज एवढंच.